बघता बघता मार्च महिना आलेला आहे। हळूहळू उकाडा देखील जाणवायला लागलाय। सध्याच्या वातावरणात कशी घ्यायची पिकांची काळजी पाहूया, त्या संदर्भातला हा पीक सल्ला। नवीन लागवड केलेल्या आंबा आणि नारळाचं उन्हापासून संरक्षण करा। सध्याच्या वातावरणात आंबा मोहरावर किडींचा प्रादुर्भाव दिसून येतोय। आंब्याच्या मोहराचं कीड आणि रोगापासून संरक्षण करण्यासाठी डायमिथोएट 12 मिली किंवा क्विनोलफोस 20 मिली 10 लिटर पाण्यातून मोहरावर आणि झाडाच्या शेंड्यावर फवारावं। बागेतील मोहर न आलेल्या झाडावरही औषध फवारणी गरजेची आहे। मोहराची फुलगळ थांबवण्यासाठी आणि फळधारणा वाढवण्यासाठी मोहरावर 10 ppm NAA या संजीवकाचा फवारा द्यावा। फळांची गळ कमी करण्यासाठी फळांचा आकार वाटाणा एवढा झाल्यावर 20 ppm तीव्रतेचे NAA या संजीवकाचे 2 फवारे द्यावेत। कलिंगडाच्या चांगल्या उत्पादनासाठी आणि चांगल्या प्रतीसाठी प्रत्येक वेलीवर 2 ते 3 फळे ठेवावीत। कलिंगडावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत असतो। करप्याच्या नियंत्रणासाठी डायथेन M45 हे 25 ग्रॅम किंवा 22 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारावं। करप्याच्या नियंत्रणासाठी डायथेन M45 हे 25 ग्रॅम किंवा 22 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारावं। केळीच्या खोडाभोवती मोठी जुनी पानं बांधावी, म्हणजे सूर्याच्या प्रखर किरणांपासून झाडाचा बचाव होईल। 4 ते 5 दिवसाच्या अंतराने पाणी देत राहावं, त्यामुळे पाण्याचा ताण बसत नाही। बसराई जातची केळी फेब्रुवारी अखेर तयार होतात। ही केळी काढून घ्यावीत। डाळिंब पिकाचा शक्यतो वर्षातून एकदाच बहर घ्यावा। उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असल्यास चांगल्या आणि दर्जेदार फळांसाठी आंबे बहार घ्यावा। अपुरा पाणी पुरवठा असल्यास मृग किंवा हस्त बहार घ्यावा। डाळिंबाची कलम रोग असलेल्या झाडावर बांधू नयेत। कलम बांधण्यासाठी निरोगी झाडे निवडावीत। डाळिंबाच्या चांगल्या प्रतीसाठी फळांची संख्या मर्यादित ठेवणं आवश्यक आहे। 5 ते 7 वर्षाच्या झाडावर 6 ते 8 डझन फळे घ्यावीत। विरळणीसाठी घोसामधली जादा फळं, रोगट आणि कीडग्रस्त फळं काढून टाकावीत। पूर्ण वाढलेल्या बागेतून 10 ते 12 टन उत्पादन मिळतं। प्रत्येक पूर्ण वाढलेल्या झाडास 4 ते 5 घमेली शेणखत, 325 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद आणि 250 ग्रॅम पालाश ही खतं झाडास बहार धरण्यावेळी द्यावीत। 1 ते 1.5 महिन्यानंतर आणखी 300 ग्रॅम नत्र द्यावं। निंबोळी पेंडीचा वापर करा। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।